हॅलो ब्युटिफुल लेडीज, मी प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 2026मध्ये सगळ्यात ट्रेंडमध्ये चालू असणाऱ्या साड्या कोणत्या आहेत, त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो पॅटर्न कसा आहे ते तुम्ही इमेजेसमध्ये पाहू शकता। सगळ्यात पहिला पॅटर्न आहे तो म्हणजे ऑर्गॅन्झा साडी। ऑर्गॅन्झा साडी हा प्रत्येक महिलेचा आवडीचा विषय झालेला आहे। ऑर्गॅन्झा साडी तुम्ही पार्टीमध्ये किंवा कुठल्याही एखाद्या चांगल्या फंक्शनसाठी यूज करू शकता। ऑर्गॅन्झा साडी ही तुम्हाला नेट पॅटर्नमध्ये पाहायला मिळते। भरपूर कलर, भरपूर व्हरायटी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। या साड्या तुम्ही कुठल्याही एखाद्या फंक्शनला जेव्हा घालून जाल ना, तेव्हा तुम्ही खूप ट्रेंडिंग दिसता, तुम्ही खूप उठून दिसता, चार चौघींमध्ये खूप क्लासिक दिसता। त्यामुळे ऑर्गॅन्झा साडी तुम्ही नक्की ट्राय करा। 2 नंबरचा पॅटर्न आहे फ्लोरल प्रिंट साडी। ही जी साडी आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला नेट टाईप पॅटर्न मिळतो, पण ही जास्त ट्रान्सपरंट नसते। याच्यावरती फ्लोरल प्रिंट केलेली असते। याच्यामध्ये तुम्हाला लाईट कलर पाहायला मिळतात आणि जे की खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत। सध्या आपण डार्क कलरपेक्षा लाईट कलरला प्रेफरन्स करत असतो आणि लाईट कलरच्या ज्या साड्या असतात ना, त्याने आपला लुक खूप उठून दिसत असतो। तर या फ्लोरल प्रिंटच्या ज्या साड्या आहेत त्याच्यामध्येही तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतील, कलर्स पाहायला मिळतील, व्हरायटी पाहायला मिळतील। या साड्यासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता। 3 नंबरचा पॅटर्न आहे बनारसी सिल्क साडी। बनारसी सिल्क साडी ही काठपदर टाईप पॅटर्नमध्ये असते। या साडीमध्ये तुम्हाला खूप वर्किंगच्या साडी मिळतात, म्हणजे याच्या बॉर्डर्स ह्या मोठ्या मोठ्या असतात आणि मध्ये जी डिझाईन असते ती सेम असते। सेम बुट्टी त्या साडीवरती केलेली असते आणि या साडीचे जे पॅटर्न आहे ते खूप छान आणि ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। कुठल्याही लग्न समारंभासाठी तुम्ही या साड्या ज्या आहेत ना, बनारसी सिल्क साड्या नक्की ट्राय करू शकतात। या ज्या साड्या आहेत त्या अंगाला चोपून बसतात आणि याच्यामध्ये कलरसुद्धा तुम्हाला खूप युनिक पाहायला मिळतात। याचे जे ब्लाऊज असतात ते रनिंग असतात, त्याच्यामुळेही ते लुक खूप छान दिसत असतो। बनारसी सिल्क साडी ही तुम्ही लग्नासाठी सुद्धा ट्राय करू शकता, म्हणजे तुम्ही जर नवरी असाल तर तुम्ही नवरी म्हणून लग्नासाठी सुद्धा या साड्या घेऊ शकता। 4 नंबरचा पॅटर्न आहे रफल साडी। रफल साडी तुम्ही इमेजेसमध्ये दाखवल्याप्रमाणे पाहू शकता। या साड्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे। कोणाच्या बड्डे पार्टीला तुम्हाला जायचं असेल किंवा कुठलीही एखादी पार्टी असेल, ऑफिसमध्ये एखादं फंक्शन असेल, त्यावेळी तुम्ही ही रफल साडी नक्की ट्राय करू शकता। यामुळे तुम्ही ट्रेंडिंग असल्यासारखं वाटतं, युनिक वाटता, क्लासिक दिसता आणि वेगळं काहीतरी साडीमध्ये वेगळा पॅटर्न तुम्ही घातल्यामुळे तुम्ही खूप युनिक दिसता। जो साडीचा पॅटर्न आहे ना, याच्यामध्ये तुम्ही वेअरही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता आणि ब्लाऊज स्टिचिंग पण तुम्ही खूप छान पद्धतीने करू शकता। नवीन ट्रेंडचे ब्लाऊज तुम्ही याच्यावरती स्टिच करून जर तुम्ही त्याच्यावरती वेअर केले ना, तर खूप छान लुक दिसतो। 5 नंबरची साडी आहे नेट साडी। नेट साडी हा तर महिलेचा आवडता विषय असतो। नेटची साडी ही कुठल्याही फंक्शनसाठी, कुठल्याही पार्टीसाठी सुटेबल साडी आहे। ती लाईट वेट असते, त्याच्यामध्येही तुम्हाला कलर पाहायला मिळतात। नेट साडीवरती तुम्ही छान असा स्टिच ब्लाऊज करून घेतलात तर नेट साडी आणि या ब्लाऊजचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि नेटच्या साडीवरती तर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जर ट्राय केला तर नक्कीच छान दिसतो। 6वा पॅटर्न आहे सॅटिन साडी। सॅटिन साडी ही मऊसर असते, ती अंगाला चोपून बसते, तुम्हाला यूज करायला ही हलकी फुलकी असते। लाईट कलर असतात, डार्क कलर असतात। या ज्या साड्या आहेत ना, या कधी प्लेन साड्या असतात आणि त्याच्यावरती जे ब्लाऊज असतात ते वर्कचे असतात किंवा वर्कच्या साड्या असतात, त्याच्या बॉर्डर वर्क असतात आणि ब्लाऊजलाही वर्क केलेलं असतं। अशा साड्यासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता। या साड्यांवरती तुम्ही जॅकेट टाईप ब्लाऊज जसे की इमेजेसमध्ये दाखवलेलं आहे तसे स्टिच केले ना, तर ही साडी खूप छान दिसते। तर अशा प्रकारे 2026मध्ये हे 6 पॅटर्न खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत। तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तर तुम्ही याच पॅटर्नमधली एखादी साडी नक्की ट्राय करा आणि साडी घेत असताना आपण पॅटर्न पाहतच असतो, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल आहे। माहिती आवडली असेल, माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा। थँक्यू।